भाग्यलक्ष्मी। हॅलो, काय झालं तुम्हाला? हॅलो, अहो बोला ना काहीतरी। 130 कोटी मॅनेज करणं म्हणजे एखादा DNA रिपोर्ट मॅनेज करणं इतकं सोपं आहे का ते? नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? मुंबईला जाताय ना, मग पेडगावला कशाला जाताय? हे रवी ताई, आम्हाला सगळं माहिती आहे. त्या जाधवाला पोलिसांनी अटक केली आहे. सगळं घडलं आणि तुम्ही आम्हाला जराही कल्पना नाही दिली. मी तरी काय करणार भाऊ? कोर्टात जी रक्कम भरायची होती ती मंत्री साहेबांनी भरली. माझा नाईलाज आहे. आम्हाला असं कळलंय की ते बाळ तुमच्याकडे नाहीये व ते बाळ कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला माहित नाहीये. ते बाळ मुंबईला तर आहे, म्हणूनच मी संजयला आणि बाळाला आणायला मुंबईला चालले. हो का? मग निघा लवकर. आणि यायची घाई करू नका. अगदी 12 वर्षांनी या, तेव्हा एक DNA टेस्ट होईल आणि त्यात जर का सिद्ध झालं की ते बाळ संजय काशीचंच आहे, तेव्हा ती प्रॉपर्टी संजयच्या नावावर होईल. तुम्हाला काहीच माहित नाही सुदामा दादांबद्दल? भेरा गावाची आठवण नको होती, मोहित या आडनावाची आठवण नको होती. मला काही नको होतं. धनाजी, बोलता बोलता मला आपल्या गावातल्या नदीच्या काळ्या डोहावरती घेऊन गेला आणि त्याने मला तिथेच धक्का मारला माझं लक्ष नसताना. नंतर माझ्या हेही कानावर आलं की माझ्या रुक्मिणीच्या गाडीचा अपघात त्याने आणि कामिनीनेच घडवून आणलेला होता. आता मला कोणाचा तरी फोन आला. कोणाचा फोन आला? तो कोण होताय मला माहित नाही, पण तू जे काय म्हणाला ते खरं असावं असं मला वाटतं. कुठला माणूस? कसला धोका? ते म्हणजे काका. ते आपल्या सगळ्यांना मारायला इकडेच येत आहेत. तू आमची काळजी करू नकोस, पण तू थांबू नको बेटा. तू थांबू नकोस. जा इथून. मी तुम्हाला कायमची सोडून कधीच जाणार नाही नानी. चल चल लवकर. आधी टॅक्सी पकड आणि कर्जतला जा. चल 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 बेटा. चल चल चल. माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला. तुला तुझ्या आईपासून वेगळं केलं. तुमच्या पहिल्या बायकोची मोठी मुलगी ज्या जन्माच्या वेळी आकाशवाणी झाली होती, या मुलीच्या हातून आमचा मृत्यू ओढवणार आहे. आम्ही त्या गुरुवाच्या हवाली केली. त्या मूर्ख गुरुवानं गावच्या भाविडीच्या हवाली तिला केली. आम्हाला वाटलं ती मेली, पण नंतर आम्हाला कळलं की काशी हीच आमची मुलगी. हो, पण आता तीच काशी मोहित्यांच्या घरची सून. तुम्ही सुदामा दादांनी तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेताय. मला तर असं वाटतंय की तुमचाच डोळा आहे मोहित्यांच्या प्रॉपर्टीवरती. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय की हा भाऊ भिंतीसारखा मध्ये उभा आहे. तुमचे मनसुबे पूर्ण नाही होऊ देणार मी. संजयला रस्त्यावर नाही येऊ देणार मी. अशा स्वार्थी माणसांचा गाराडा असतानाही तुम्ही तुमची नीतिमत्ता ढळू दिली नाही, याचं खरंच कौतुक करावं असं वाटतं. या सर्व स्वार्थी मंडळींच्या कारवायांवर सुदामा दादांचं बारीक लक्ष आहे. तुम्ही, काशी, गोदाहत्या यांच्या निष्ठेवर सुदामा दादांचा पूर्ण विश्वास आहे. पण तुम्ही तिघेही फारच भावूक झालात. चांगुलपणाचा कळसच गाठला तुम्ही. सुदामा दादांचं माझ्यावर तसंच या प्रॉपर्टीवर बारकाईनं लक्ष असणार आहे. सुदामा दादांना खात्री होती की तुमचा माझ्या या गोष्टींवर विश्वास बसणार नाही, म्हणूनच त्यांनी एक पत्र दिलंय तुमच्यासाठी. वाचा हे पत्र.